तांत्रिक बिघाडामुळे विमानामध्ये अचानक तापमान वाढलं। पुण्याला येणाऱ्या विमानातल्या प्रवाशांचा श्वास कोंडला गेला। दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानातील ही घटना आहे। वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांवर अरेरावी देखील पाहायला मिळाली। तर तांत्रिक बिघाडामुळे विमानामध्ये अचानक तापमान वाढलं आणि त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास झाला। पुण्याला येणाऱ्या विमानातल्या प्रवाशांचा श्वास कोंडला गेला। दिल्लीहून पुण्याला हे विमान येत होतं आणि याच विमानामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रवाशांवर अरेरावी केल्याचंही समोर आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। तर स्वप्नील, दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला होता, तापमान वाढलं गेलं आणि या दरम्यान प्रवाशांना त्रास झाला, मात्र वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांवरच अरेरावी केल्याचंही समोर आलं। तर गेल्या काही दिवसांमध्ये विमानामध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या या विमानातही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमानामधलं तापमान वाढलं। अनेक प्रवाशांना श्वसनाचे देखील त्रास झाले। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याशी। स्वप्नील, दिल्लीहून पुण्याला येणारं हे विमान होतं, या विमानाचं तापमान वाढलं, प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला, मात्र यावेळेस वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र प्रवाशांवरच अरेरावी केलेली आहे। प्रवासांना अनेक घटना घडताना समोर येत आहेत। दिल्लीहून पुण्याला जाणारे काही विमान होतं, तर त्या विमानामध्ये बालवृद्ध, लहान मुलं देखील होते आणि प्रौढ सुद्धा होते। मात्र विमानातील तापमान हे वाढतच गेल्यामुळे अनेकांना त्रास सहन होत नव्हता, त्रास होत होता। त्यामुळे विमानातून खाली उतरवण्यासाठी अनेक प्रवाशांनी मागणी केली होती, मात्र हे विमान रनवेवरती घेण्यात आलं आणि त्यानंतर सर्व प्रवाशांनी जेव्हा आरडाओरडा केला त्यानंतर खरं तर कॅप्टन असतील किंवा या विमानातली क्रू मेंबर यांच्याकडून खरं तर प्रवाशांवरतीच एकेकाने अरेरावी आणि धमकावण्याचा प्रयत्न पाहायला व्हिडिओमध्ये मिळत आहे। त्यानंतर काही विमानातून प्रवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खाली उतरवण्यात आलं होतं आणि यानंतरचे हे तर व्हिडिओ सोशल माध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अशा प्रकारे जर आपण बघितलं तर यानंतर परत विमानामध्ये काहीतरी बिघाड असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे घटना या घडत असताना प्रवाशांवरती अरेरावी केली जाते। तिकडे विमानातील टेक्निकल फॉल्ट हा तपासला गेला पाहिजे होता, मात्र प्रवाशांना धमकावण्याचा प्रयत्न असे प्रकार टाळण्यासाठी नक्की खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्र सरकार असेल ते काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण या ठिकाणी शेकडो प्रवाशांचा जीव खरं तर धोक्यात या ठिकाणी पाहायला मिळत होता। खरंय स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।